यात बीड हत्येप्रकरणी आज पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा असेल। देशमुख कुटुंबीय तसेच सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये उपस्थित असतील। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। बीड हत्येप्रकरणी आज पुण्यामध्ये देखील जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रेवती, आज बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुण्यात जनाक्रोश मोर्चा काढला जाईल। एकूणच या मोर्चाचं स्वरूप कसं असेल? नक्कीच वर्षा, आपल्याला जसं माहिती की बीडच्या हत्येप्रकरणी आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा आहे। तिकडे सर्व पक्षाचे नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर मनोज जरांगे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संतोष देशमुख यांचे बंधू आणि त्यांची मुलगी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। खरं तर हा मोर्चा पुण्यातल्या लाल महाल पासून सुरू होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्याची सांगता होईल आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे या मोर्चामध्ये जे सगळे सर्वपक्षीय नेते असतील ते देखील सहभागी होतील। खरं तर आता हे पाहणं महत्वाचं राहील की हे सर्वपक्षीय आंदोलनात नक्की कुठला मोठा नेता इकडे येतो आणि या मोर्चामध्ये सहभागी होतो की नाही ते। निश्चितच रेवती, या संदर्भातले सगळे अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।